नमस्कार मंडळी, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी। मंडळी, नवा रविवार, नवी कविता। ही कविता पण अशीच वेगळी, अगदी साधी, पण या कवितेत मात्र काव्य दडलंय आणि थोडंसं अनुभवांमुळे आलेलं शहाणपण सुद्धा आहे। तर ऐका माझी कविता आनंद धून। केव्हा केव्हा आपल्याला आनंद होतो ते या कवितेत सांगितलंय। आणि खरा आनंद कोणता? कविता नक्की आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मला नेहमीसारख्याच कमेंट्स पाठवत जा। ऐका आनंद धून। आयुष्यात उभारी यायला आकाशात भरारी मारावी लागत नाही। आयुष्यात उभारी यायला आकाशात भरारी मारावी लागत नाही। एक प्रेमाचे माणूस मिळाले तरी आकाश ठिंगणे होते आपोआप। तुम्हाला आकाशात जावं लागत नाही। एक प्रेमाचं माणूस मिळालं तरी आकाश ठेंगणे होते आपोआप, तुमच्यासाठी, आपल्यासाठी। अशी भेट केव्हा होईल याचा अंदाज काही लागत नाही। अशी भेट केव्हा होईल याचा अंदाज काही लागत नाही। कोणत्या बॉलला सिक्सर बसेल हे फलंदाजालाही कळत नाही। बॉल येण्याआधी फलंदाजाला कळत नाही की आता सिक्सर बसेल। अशी भेट केव्हा होईल याचा अंदाज काही लागत नाही। कोणत्या बॉलला सिक्सर बसेल हे फलंदाजालाही कळत नाही। गंगेसारखे वाहत राहणे अंमळ आपल्या हातात असते। गंगेसारखे वाहत राहणे अंमळ आपल्या हातात असते। तिची खोली समजून घेतली की मन आपोआप निर्मळ होते। कुणाच्या तरी स्वभावाची खोली, कुणाच्या तरी प्रेमाची खोली, म्हणजेच या गंगेची खोली। गंगेसारखे वाहत राहणे अंमळ आपल्या हातात असते। तिची खोली समजून घेतली की मन निर्मळ आपोआप होते। कधी भेटेल भरत किंवा कधी भेटेल राम, कधी भेटेल भरत किंवा कधी भेटेल राम, माहित नसते कधी होईल आपली झोपडी आनंदधाम। माहित नसते कधी होईल आपली झोपडी आनंदधाम। मंडळी, माझी झोपडी आनंदधाम झाली आहे। तुमची सर्वांची झोपडी, तुमची सर्वांची घरं आनंदधाम होत, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद। कविता आवडली, हे आनंदधाम आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा। भेटूच पुढच्या रविवारी अशीच नवीन कविता की ज्यात काव्य आहे, ज्यात आनंद आहे, घेऊन तुमच्यासाठी। तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद।